माऊली, आज तुझी मला प्रकर्षाने आठवण झाली बघ। आज सकाळी लहान मुलांनी आमच्या देवाची पूजा केली। त्यांनी लाल फुलं वाहण्याच्या ऐवजी पांढरी फुलं वाहिली। मी त्याला विचारलं असं का रे? तेव्हा तो म्हणाला, देवाला सगळी फुलं सारखीच की, तो जर माणसांमध्ये भेद करत नाही तर त्याला सगळी फुलं सारखीच। आपलं पुराण आपल्याला असं सांगतं की परमेश्वराला वाहणाऱ्या प्रत्येक फुलामागे किंवा त्या वनस्पती निवडण्यामागे काही एक शास्त्र आहे। जसं गणेशाला दुर्वा वाहण्याचं महात्म्य आहे, तितकंच त्याला शमीची पत्र वाहण्याचं सुद्धा खूप मोठं महात्म्य आहे। आणि या शमीबद्दलची सुद्धा कथा मोठी रंजक आहे। काय झालं होतं, स्वर्णनगरीमध्ये न्यायप्रधान असा प्रियव्रत राजा राज्य करत होता। एके दिवशी त्याच्या दरबारात न्याय मागण्यासाठी अनेक लोक हजर झाले। मला कुणाचे काहीही ऐकून घ्यायचे नाही महाराज, आणि असे कुणीही समजू नये की मला संपत्तीचा मोह आहे। मी यांची पहिली पत्नी आहे आणि मानाने देखील ज्येष्ठ मीच आहे। आणि काय ग उषे, समाजात मान त्यालाच मिळतो जी घराण्याला वारस देते। तुझ्या रिकाम्या पोटी ना पुत्र ना संपत्ती, आणि कसली अर्धी मालकीण व्हायची स्वप्न बघतेस का तू? शांतता! या उर्मट स्त्रीचे तोंड प्रथम शांत करा, जिला इतकेही ज्ञात नाही की हा महाराजांचा दरबार आहे जिथे आमचा शब्द अंतिम असतो। उषा, तुला देखील तुझे मत व्यक्त करण्याची संधी देणे हे आमचे कर्तव्य आहे। महाराज, उषा। महाराज, आपण मला बोलायची संधी दिली, मी यातच धन्य पावले। माझे समाधान यातच आहे की माझ्या कुंकुवाचा धनी साक्षात ईश्वराचा अवतार आहे। मला इतर कसलेही सुख नको, ऐश्वर्य नको। मी 4 घरी स्वयंपाकाची कामे करते, ज्याने माझा उदरनिर्वाह योग्य चालतो। उमाताई, मला तुझ्या संपत्तीतील एक कवडी देखील नको। शिवाय मी जे काही धन साठवेन माझ्या पश्चात मी तुझ्याच मुलाला देईन। उषा, तुझे विचार ऐकून तुझे विचारांचे धन किती समृद्ध आहे हे समजते आहे। या प्रकरणाचा निवाडा करताना असे जाहीर करण्यात येत आहे। महाराज, महाराज, महाराज। काय झाले? महाराज, राणी। आम्ही न्याय निवाडा करत आहोत, दिसत नाहीये का? महाराज, महाराणी प्रभादेवी। काय झाले? प्रधानजी, यांचा निवाडा जाहीर करा। आणि आम्ही असा निर्णय देत आहोत की या संपत्तीचे समान वाटप झाले पाहिजे। पण महाराज, आणि उषा देवीवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होता कामा नये। होय महाराज। महाराजांनी आता जो न्यायनिवाडा केलाय तो स्वतःच्या घरात पण राबवायला हवा ना। लोकासागे ब्रह्मज्ञान। आता तिकडे उभी राहून अश्रू गाळू नकोस। त्यापेक्षा कष्ट कर, तीच योग्यता आहे तुझी। कुठल्या जन्मीचे पाप म्हणून ही अवदसा माझ्या नशिबी आली। कधी कधी तर वाटते तुला चापकाने फोडूनच काढावे, तेव्हाच ताळ्यावर येशील। वा महाराणी वा, आज आपण दाखवून दिलेत की राजघराण्याचे दोर हे आपल्याच हाती का असावेत ते।
या आत्ता सवड मिळाली आपल्याला? आपली गर्भार महाराणी जिवंत आहे की गेली निजधामी याचेही भान नाही आपल्याला? काहीही बोलू नका तुम्ही माझ्याशी. या राज्याला वारस मीच देऊ शकते, केवळ मीच. तुमच्या या लाडक्या पत्नीकडून पुत्राची तर सोडाच, पण एका गर्भार स्त्रीच्या सेवेची सुद्धा अपेक्षा करू नये. काय झाले राणी प्रभा? राणी कीर्तीकडून काही प्रमाद? राणी? महाराज, तुम्ही अजूनही तिला राणी म्हणता? स्त्री असून जिची माता होण्याची पात्रता नाही, तिला तुम्ही अजूनही राणी म्हणता? अहो महाराणी, ह्या अवस्थेत असत रागा करणे बरे नाही. हा, तुम्ही शांत व्हा पाहू आधी. अगं ए कीर्ती, अगं अशा अवस्थेत स्त्रीचे डोहाळे पुरवायचे असतात. महाराज, महाराणींना खीर खायची इच्छा झाली होती म्हणून आम्हीच तिला सांगितले, तर महाराणींना खीर देण्याच्या ऐवजी तिने स्वतःच खीर खाल्ली. बिचाऱ्या महाराणी. नाही महाराज, हे सत्य नाही. अहो, तुम्ही मला जाणता, तुम्ही ओळखता ना मला. तू एकही शब्द बोलू नकोस. महाराज, महाराज, हिच्या कुकर्मामुळे जर राज्याच्या वारसाला काहीही आबाळ झाली तर मी तुम्हाला क्षमा करणार नाही. महाराज, हिची छाया देखील माझ्यावर पडायला नको. तू निघून जा, निघून जा इथून. मी तुला निघायला सांगितलं. अगं ए कीर्ती, महाराणींनी सांगितलं ना तुला जा म्हणून. अगो किती वेळा सांगायचं? काय कशी आहेस ग तू? काहीच कसं वाटत नाही ग तुला? चल निघ. राणी कीर्ती, प्रभात काळी आपण अशा दुःखी असणं म्हणजे काही इष्ट दिसत नाही. गुरुवर्य, मी जे काही सहन करते आहे ते आपल्यापासून लपले आहे का? माझा असा काय अपराध आहे की माझ्या नशिबी हे भोग आले आहेत? श्री गजानन माझी का परीक्षा बघत आहे गुरुवर्य? राणी, जे काही घडते आहे ते मलाही दिसते आहे आणि त्या श्री गणरायालाही. आपण त्याच्यावर मनोभावे श्रद्धा ठेवावी, तो योग्य तोच निवाडा करेल. पाहिलं मंडळी, सज्जन व्यक्तीचा मार्ग हा नेहमी खडतर आणि काटेरीच का असतो हे एक न उलगडणारं कोड आहे. आता पहा ना, राणी कीर्ती ही महाराजांची प्रथम पत्नी, अतिशय सद्गुणी, मन मिळावू, समंजसपणाचा अगदी महामेरू, सगळ्यांच्या मनामध्ये घर करणारी. पण बिचारीच्या नशिबी फक्त नरक यातना. हो, नरक यातना. का? तर ती केवळ अपत्य प्राप्ती करू शकत नव्हती म्हणून. केवळ ह्याच एका कारणासाठी तिचं मन कोणी ओळखू शकलं नाही मंडळी. असो, असेच दिवस पुढे गेले आणि महाराणी प्रभानं अत्यंत गोंडस अशा बालकाला जन्म दिला. सगळ्या राज्यामध्ये आनंदाचं, उत्साहाचं वातावरण भरलं होतं. राणी कीर्ती सुद्धा एवढी आनंदली होती जणू काही तिनंच एखाद्या पुत्राला जन्म दिला असावा. आज त्या राजपुत्राचा नामकरण सोहळा आहे आणि किती मनापासून तयारी केलीये त्या राणीनं, राणी कीर्तीनं. किती वेळा सूचना द्यायच्या तुम्हास? अद्याप भोजनाची व्यवस्था झाली नाही. मोठमोठे राजे महाराजे येणार आहेत. जा, त्वरित सारे काही संपन्न झाले पाहिजे. जा. बरं, आता तुम्ही सांगा, जिथे सोहळा होणार आहे तिकडे सर्व काही सजावट झाली आहे का? सनई चौघडे, अत्तर आणि पुष्प, सवाष्णींना द्यायला खण आणि नारळ. अहो राणी कीर्ती, आपल्या आदेशानुसार सारे काही सुस्थितीत मांडून झाले आहे. कधी एकदा हा सोहळा अनुभवती असं झालं आहे मला.
काय आहे? हे मी स्वतःच्या हाताने राजपुत्रासाठी हा करगोटा विणला आहे आणि मी स्वतः त्याला तो बांधणार आहे. आपण राजपुत्रांच्या कक्षात जाणार म्हणजे महाराणी प्रभा आपल्याला प्रवेश करून देतील? का का नाही येऊ देणार? मी आजवर काही म्हणाले नाही, परंतु माझ्यातल्या आईची माया मला स्वस्थ बसू देत नाही आणि हे आईचं मन ती आई नक्की समजून घेईल, मला विश्वास आहे. अगं बाई, महाराणी या आरशाला एवढं सौंदर्य पाहायची सवय देखील नसेल हो. कुठल्याही क्षणी तडा जाईल असेच वाटते. महाराणी, आपण हा शालू पसंत करावा. आपल्या प्रतिष्ठेला अगदी शोभून दिसेल हो. हा शालू? छे, अगं वनमाला, तुझी मती आणि दृष्टी तुझ्या वयानुसारच सरत चालली आहे. दुसरा एखादा दाखव. हो हो, तसाही हा माझ्या मनात इतका भरलाच नव्हता. राहू दे. हा पहा महाराणी, हा शालू नेसल्यावर जेव्हा आपण सभेत प्रवेश कराल ना, तेव्हा बघाच सगळ्यांच्या नजरा फक्त तुमच्यावर असतील. बाकी महाराणी, राजपुत्र कुठे दिसत नाहीयेत. म्हणजे सोहळ्याची घटिका समीप आली आहे ना, म्हणून मनात विचार आला. वनमाला, तू त्यांची चिंता करू नकोस. त्यांची निद्रा अजून चालू आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, हा सोहळा महाराणी प्रभा यांच्या पुत्राच्या नामकरणाचा आहे. त्यामुळे तो तेव्हाच सुरू होईल जेव्हा तिची इच्छा असेल. अतिथींना बसू दे, प्रतीक्षा करेल. महाराणी, क्षमा साहेब. महाराणी, अहो मी तर ऐकलंय ती कीर्ती म्हणे खूप थाटामाटा सज्ज झाली या सोहळ्यासाठी. अशी करंटी स्त्री, मी तर तुम्हाला सांगते, तिच्या मनात दुस्वासच असणार आहे आपल्या राजपुत्रासाठी. प्रेम वगैरे काही नाही या तिच्या मनात. ऐक, काय झाले? अहो महाराणी, आज सकाळपासूनच माझा हा उजवा डोळा खूप फडफडतोय हो. देवा, हा कसला अपशकुन तर नसेल ना महाराणी? ऐक, सकाळ करतोय हा. प्रभा, महाराणी प्रभा, महाराणी प्रभा, महाराणी प्रभा. कीर्ती, काय झाले? कसला विचार करतेस? अगं तुझी केव्हापासूनची इच्छा होती की ह्या बाळास उचलून घ्यावे, त्याला माया करावी, आणि आज तुला ती संधी मिळते तर तुझे पाऊल का थांबले आहेत? घे घे त्या बालकास कवेत घे. थांब कीर्ती, भावनेच्या आहारी जाऊ नकोस. हा पुत्र तुझा नाही, आणि जर तू याला स्पर्श करण्याचा प्रयास जरी केलास तर ते प्रभाला आवडणार नाही.
प्रभा प्रभा आणि इकडे प्रभा अगं चांडाळणी वर बदल गेली तुझी माझ्या कक्षात नजर चोरून आलीस आणि माझ्या पुत्राला स्पर्श केलास महाराज अगं प्रभा माझं ऐकून तर घे महाराज बाहेर किती अतिथी आलेले आहेत आणि हा काय अखंड तांडव ते तुम्ही तुमच्या लाडक्या पत्नीसच विचारा महाराज माझ्या पुत्राला विष देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न करत होती ईश्वराची कृपा म्हणून मी आज वेळेवर आले नाहीतर आज माझा पुत्र प्रभा हे किती हीन आरोप करते आहेस तू तू याला घेऊन बाहेर जा होय महाराणी तुम्ही अजून देखील तिचीच बाजू घेत आहात महाराज तुमचा माझ्यावर विश्वास नाही ठीक आहे आत्ताच्या आत्ता मी आणि माझा पुत्र आमच्या जीवाचा घात करून घेतो मग तुम्ही दोघेही सुखाचा संसार करा काय प्रभा 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 तू माझ्यामुळे काय भलते सलते पाऊल उचलू नकोस तुला तुला मी नकोय ना मी नाही येणार पण तू काही भलत सलत करून घेऊ नकोस प्रभा ठीक आहे महाराज मी या महालात थांबेन पण आपण मला शब्द द्या आजपासून ही महामाया माझ्या दृष्टीसमोर दिसणार नाही या महालात देखील तिला कुठलेही स्थान नसेल दासींच्या दालनात तिला पाठवण्यात यावे माऊली हे काय बघतोय का आपण बडा घर पोकळ वासा या म्हणीची प्रचिती या प्रभाला बघितल्यानंतर तंतोतंत येते ही महाराणी प्रभा तिला कशाचं कमी आहे ग काय कमी आहे पण असं असताना सुद्धा त्या बिचाऱ्या कीर्तीचा ती तिरस्कार करते केवळ तिच्या पदरी मूल नाही म्हणून ती अवहेलना घेऊन जगतीये आणि आता तर तिच्यावर गंभीर आरोप केले त्या प्रभानं आणि ते सुद्धा दादांत खोटे आता खरंच शिक्षा म्हणून दासींच्या घराजवळ राहावं लागेल का तिला सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील आपल्याला पण पुढील भागात तोवर उतू नका मातू नका घेतला वसा टाकू नका